मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत आणि या पृथ्वीवरती माणूस जन्म हा ज्यांना समजलाय तर त्यासाठी लागणारी खरंच अत्यावश्यक गोष्ट कोणती आहे, पैसा का इतर गोष्टी, तर त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, बघायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. आणि एकमेकांची भेट घेतल्याशिवाय आणि एकमेकांपर्यंत पोचल्याशिवाय आणि ज्याला खरंच चांगलं सांगता येतं किंवा समाजाचं भलं करता येतं किंवा स्वतःचा जीव वाचवता येतो अशा व्यक्तीला भेटणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ती गोष्ट जगापर्यंत पोच करण्यासाठी एक आनंद आहे खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलला की एवढं सर्व बोललो आणि जिवंतपणे ज्याला स्वर्ग बघायचा आहे त्यानं खरंच हा चॅनल बघावा सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि मी अशा व्यक्तींना भेटतोय की खरंच तुमची झोप उडली पाहिजे आणि तुम्हाला जाग आली पाहिजे. आज रासायनिक गोष्टी एवढ्या भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत त्या की तुमच्या विचारांना पूर्ण झोपवलेलं आहे. आणि आपल्या भागातलं, आपल्या देशातलं किंवा आपल्या परिसरातलं जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरती पांघरून टाकतोय आपण इतरांच्या गोष्टी बघून. तर आज ज्या ठिकाणी आलोय त्यांचा थोडा परिचय घेतोय आणि त्यानंतर त्यांच्यासोबत माझी चर्चासत्र राहील आणि त्यांचा गोठा, त्यांचा परिसर हा सर्व तुम्हाला फिरून दाखवला जाईल. आणि प्रत्येक गोष्टीपाशी गेल्यानंतर त्यांना काहीशे प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नातून जे काही उत्तर मिळतील ते उत्तर लक्षपूर्वक आणि बारकाईनं जातीनं पूर्ण ऐका. त्यानंतर तुमच्या आयुष्यातला वेळ आणि खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही याच जन्मात 4 दिवस जास्त जगणार आहात हे त्रिकालाबाधित सत्य. काका नमस्कार. नमस्कार काका, आपला परिचय? मी विनोद कुलकर्णी, विनोद वासुदेव कुलकर्णी. गाव आहे घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काका काय करता सध्या? 2 वेगळे वेगळे व्यवसाय करतो. एक पोटापाण्यासाठी गाव सोडून जेव्हा पुण्याला गेलो त्यावेळेला फार्मामध्ये मार्केटिंगला काम केलेलं होतं. मागच्या 10 वर्षापासून औषधाचं होलसेलचं एक युनिट चालू होतं. ज्या दिवशी ते चालू केलं त्याच दरम्यान स्वतःची असलेली शेती थोडीशी डेव्हलप करावी ह्या हेतून इकडे लक्ष घालायला चालू केलं. हा विचार मुळात कसा काय उगवला तुमच्या मनामध्ये? खुरड्याला खायला येणे याच्या पलीकडे शेतीत कधी फार येत नव्हतं. एक वेळ हुरड्याला आल्यानंतर असं जाणवलं की आजूबाजूला वाढलेली चिलार हे सगळं बघितलं, रानाचं स्वरूप बघितल्यावर असं वाटलं की वडिलांनी कदाचित जर ही आपल्या आधी विकून टाकली असती तर उतारा आपल्या नावे असावा, असं आपलं शून्य कर्तृत्व आहे असं त्या रानाकडे बघितल्यावर जाणवलं. आणि मग त्या वर्षापासून थोडं करून इन्व्हेस्ट यात करत गेलो, थोडं डेव्हलप करत. ओढ तुमची ओढ म्हणजे वाढत गेली. ओढ वाढायची. ठीक आहे काका, जो हा तुमचा आता परिसर आहे किंवा या परिसरामध्ये जे काही सोनं आहे किंवा परमेश्वराचं रूप आहे त्या प्रत्येकापर्यंत आपण थोडं जाऊया आणि त्यांची 1-2 मिनिटाची माहिती घेऊया. आणि नंतर मंडळी सविस्तर काकाचं अंतःकरण हे एका जागेला बसून त्यांचं चित्रित केलं जाईल. आता मात्र तुम्हाला सर्वांना एक आवड आहे की बाबा फिरून व्हिडिओ असावी किंवा आम्हाला सर्व बघायला मिळावं, तर त्या पद्धतीनं मी आज तुमच्यासारखं करतोय. त्यानंतर आज सर्वच गोष्टी फिरता क्लिअर करता येणार नाहीत, त्यासाठी एका ठिकाणी बसून परत त्यांचं नॉलेज म्हणा, त्यांचा अभ्यास म्हणा हा प्रदर्शित तुम्हाला केला जाईल. तर चला आपण बघूया काकांच्या प्रत्येक गोष्टी. काका, आता इथून सुरुवात करूया आपण. ही जी कालवड आहे तुमच्याकडं ती कोणत्या प्रकारची? हा टापू सगळ्या खिलार गायींचा आहे. हा, ज्याच्यामध्ये काजळी खिलार आहेत, कोसा खिलार आहेत. कपिला असावी अशा हेतून एक गाय आणलेली होती जिला काळा बैल भरवलेला होता म्हणून. ती हिची झालेली अजून 100% कपिला मिळालेली नाहीये. यावर्षी आपण कोंबडवाडीच्या बैलाकडून आपल्याकडे असलेल्या 6 गायी ह्या कपिला खिलाराकडून भरवलेल्या आहेत, ज्या आता पुढच्या 15 दिवसापासून व्यायला सुरू होतील. कोंबडवाडीचा बैल कोणाचा भरवला तुम्ही? नाव काय त्यांचं आठवते? मी नाव सांगतो तुम्हाला बैठकीला आपण बसलो की नाही. त्यांच्याकडे किती बैल आहेत काय वगैरे? त्यांच्याकडे 3 बैल आहेत. कोंबडवाडी. हो, सोन्या नावाचा एक बैल त्यांचा जो मला आवडतो. सोन्या नावाचा. त्याच्यापासून म्हणजे मी आठवण करून देतो त्या मामांची, बिरा सरगर मामा. बरोबर, कारण मी कोंबडवाडी कपिला खिलार एवढ्या नावाने सेव्ह केलेला आहे त्यांचा नंबर. म्हणजे त्यांच्या सोन्याकडून तुम्ही किती गायी भरवल्यात?
6 गायी भरवलेल्या. अभिनंदन तुमचं प्रथम. थँक्यू. तर त्या गायी आपण बघणार आहोत आणि ह्या गायीची आई कोणती कालवडीची? ही काळी जी खाली बसलेली आहे. तिथं म्हणजे बागेमध्ये आहे. हो. बर ठीक आहे, चला बघूया आपण पुढे. आणि हा बसलेला खोंड आहे का कालवड आहे? फुट. हा खोंड. हा खोंडच आहे. हो, 14 महिन्याचा आहे तो. 14 महिन्याचा. हा खोंड काजळी कोणत्या बैलाचा? काजळी मधला आहे पूर्ण. बर, म्हणजे याचा वडील काजळी का? हो. बर, आणि याची आई कोणत्या प्रकारात येते? आई पण प्युअर काजळीच आहे याची. बर बर बर. हो. म्हणजे हा 14 महिन्याचा. बरोबर. शिंगाला फक्त तो काळा झालेला नाहीये, बर तांबूस शिंग निघालेली आहेत. बर. कोणी पण काका हा म्हणजे कोसा प्रकारामध्ये येतो शक्यतो, एक माझ्या अभ्यासानुसार. हा जास्त काजळी प्रकारात येत नाही, माझा अभ्यास. आणि याची गाय आपण बघूया. म्हणजे हा खोंड एक 14 महिन्याचा. हो. तर काका हा खोंड तुम्ही ठेवणार आहे का परत देणार आहेत कोणाला? आमच्याकडे पहिला झालेला जर खोंड सोडला हा. तर खोंड मी सांभाळत नाही, कारण त्याचा इतिहास वेगळा आहे. बर. फक्त प्रजननाचं काम आपण करतोय. आणि खिलार मधले पर्टिक्युलरली ते शेताला शर्यतीला हे वापरले जाणारे घेणारी लोक आहेत, त्यांना दिले जातं. गीर मधले जे शेतकरी व्यवस्थित स्वतःच्या शेतासाठी सांभाळतील त्यांच्यासाठी आपण ते देतो. ही कोणत्या प्रकारातली? ही कालवड आहे, काजळी कोश आहे. काजळी कोश. ही कोणत्या बैलाची कालवड, म्हणजे याचा वडील? ही आहे, नाव काय आपलं, चंदू वगैरे त्यांच्या बैलाची आहे. चंदू वगैरे मामा यांच्या हो हो हो, त्यांच्या बैलाची. चंदू वगैरे मामांच्याकडे बैल होता तो, मग तुम्ही स्वतः गाई घेऊन गेला होता? हो हो हो. आणि हे वासरू? हे पण त्यांच्यातल्या बैलाचे. प्रत्येक बैलाकडून ज्या ज्या गायी आपल्याकडच्या आहेत, एक पूर्ण वर्ष, एक पूर्ण सायकल एका बैलाकडून भरवण्याच्या वतीने आपण काम करतो. मग हा सुद्धा खोंड त्यांच्या बैलाचा? त्यांच्याच बैलाचा आहे. वगैरे यांच्या? हो. आणि हा खोंड? हा पण त्यांच्याच बैलाचा आहे. हा चंदू वगैरे यांच्याच बैलाचा खोंड? बरोबर. हा, आणि तो पण हा चंदू वगैरे यांच्या बैलाचा? हो हो हो. ठीक आहे. आणि हा खोंड? ही कालवड आहे. ही कालवड पण त्यांच्याच बैलाची. याच बैलाची? हो. म्हणजे ही सर्व एका बैलाची वंशावळ आहे? बरोबर. ओके, ठीक आहे. अभिनंदन काका. त्या बैलाची मी ओळख नंतर सांगतो तुम्हाला. चांगल्या बैलाकडून तुम्ही रेतन केले. आणि या बैलाची ओळख? हा घरचा पहिला खोंड आहे, पहिल्या गाईचा झालेला पहिला खोंड आहे, त्याच्यामुळे ठेवलेला आहे त्याला. त्याला फक्त इतर जनावरांचा चारा आणणे एवढ्याच गोष्टीचं काम त्याला आहे. म्हणजे फक्त चारा आणण्यासाठी तुम्ही या बैलाचा वापर केलाय? बरोबर. काका याला ब्रीडिंगला का वापरू शकत नाही तुम्ही? इंटर ब्रीडिंग झाल्यानंतर आपण दुर्दैवाने काय झालेलं आहे, आपल्याकडे जे गायींचं खिलार गायी न सांभाळण्याचं कारण जे मुख्य होतं की दुधाला त्या नाही आहेत. आणि बाकीचे ज्या काही ब्रीड्स डेव्हलप होत गेल्या, साहेवाल असो, गीर असो, त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीवरती काळजी घेतली. मी ऐकिवत असं आहे की खिलार सुद्धा आपल्याकडे 5-5 लिटर देणाऱ्या गायी पूर्वी होत्या. इंटर ब्रीडिंग हे एकमेव कारण आहे की ज्याचं रेकॉर्ड ठेवलं गेलं नाही आणि आपण ती वंशावळ डेव्हलप केली नाही व्यवस्थित. तर ते होऊ नये म्हणून आपण हा इथल्या भरवण्यासाठी वापरत नाही. तर मंडळी, इंटरब्रीडिंग याचा अर्थ की नात्यांमध्ये लग्न लावणे, म्हणजे आपल्या जवळच्या नात्यांमध्ये. बरोबर. इन ब्रीडिंग होतं, म्हणजे रक्तात रक्त किंवा रक्तगटी होऊ शकतो. बरोबर. तर ते सुद्धा गोष्टी आपल्याला यातून सांभाळल्या पाहिजेत. जर त्या गोष्टी नाहीत सांभाळल्या तर काकाने सांगितल्याप्रमाणे म्हणजे दुधाचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा अपंगत्व येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही ती काळजी घेतली, त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. चला पुढे जाऊ. हा तुम्हाला वैयक्तिक काय करू शकत नाही? हा मारायला येत नाही स्वतःहून कधीच. त्याचं नेचर थोडंसं अग्रेसिव्ह आहे, पण तो मारत नाही कोणालाच. समजा या बैलाकडे काका बाहेरची एखादी गाय आली तर त्यांना ब्रीडिंग करून देणार का तुम्ही? नाही, आपण थोडं खच्ची केलेलं आहे याला. बरं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये म्हणाल ना तर ते नाकावरती असणारा उंचवटा, ही गोष्ट थोडीशी क्वालिटी खोंड वस्त्र तयार होण्यासाठी अडचणीची आहे.
बर म्हणून आपण तो ब्रीडिंगसाठी वापरत नाही. बर 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 ठीक. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. बरोबर म्हणजे हा तुमचा असून सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी जास्त जाणवल्या बरोबर. म्हणून तुम्ही पुढच्या कामासाठी त्याला प्रवृत्त केला ना. सरनखी आहे त्याला पुढचा. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणवल्या हो. की बाबा उद्या मार्केटच्या हिशोबानं नकोय. बरोबर. आणि मगाशी सुरुवातीला आपण कालोड बघितली, ही त्याची आई आहे. त्या कालवडीची आई. हो हो. ही कामतीवरून आणलेली आहे. कामती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. बरोबर बरोबर. शेतकऱ्याकडून आणली का व्यापाऱ्याकडून आणली? शेतकऱ्याकडून आणलेली आहे. शेतकऱ्याकडून आणलेली आहे. बर. अतिशय गरीब स्वभावाची आहे. ज्यांनी दिली त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या होत्या फोनवरतीच माझं त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी पोहोच आणून दिली स्वतः मला इथे. त्यांनी जे काही व्हिडिओज पाठवले होते त्याच्यात ही गाय एका वेळेला स्वतःचं आणि दुसऱ्याचं अशी दोन्ही वासरं एकत्र पाजलेला व्हिडिओ मी बघितला. माझ्याकडे तो प्रयत्न केला नाही, पण तिचा जो काही स्वभाव आहे त्याच्यावरून त्यांनी सांगितलं तंतोतंत खरं आहे. त्यांनी ही गाय कुठून घेतली होती? त्यांनी कुठून घेतली हे मला नाही सांगता येणार. बर. मग परत ही गाय कोणत्या बैलाच्या पोटची ती काय माहिती घेतली का त्यांच्याकडून? नाही ती माहिती नाही मिळू शकली मला. ठीक आहे, मिळेल माहिती. तुम्ही प्रयत्न करा, मी प्रयत्न करतो. नक्की. हिच्या वडिलाची आणि आईची माहिती आपल्याला हवी. नक्की. बरोबर काका? 100%. तर ही म्हणजे काळा मोरकाना कलर मधली गाय येऊ शकते. बरोबर. आता ही शांत स्वभावाची, खूपच शांत स्वभावाची आहे आणि अशा गायी खरंच आकर्षक आहेत काका, आणि असणं गरजेचं आहे. आणि या गायीबद्दल काय सांगता येईल? ही आहे आमच्या पाहुण्यांची आहे का, त्यांच्याकडे सांभाळायला थोडीशी अडचण झाल्यानंतर त्यांनी आणून सोडली इथं. गाभ जात नव्हती त्यांच्याकडे, सांभाळायला माणसंही नव्हती. आजही ती गाभ जात नाहीये. पण कुठल्याही देशी गोवंश हा कत्तलखान्याला गेला नाही पाहिजे ह्या एकमेव हेतून आपणही हे काम करतोय. कारण गाय जी देते ते जगातलं कोणीही देऊ शकत नाही. दूध कुठंच मिळू शकत नाही, आणि दूध हा फक्त त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत कधीच असू शकत नाही. त्यांच्यापासून मिळणाऱ्या गोष्टी ह्या खूप वेगवेगळ्या आहेत. त्याची थोडीशी जाणीव झाली म्हणून हा प्रयत्न करतो. काका आता 3 गोष्टी तुमच्या बघितल्या, तो बैल बघितला, ही काळी मोरकानी गाय बघितली, यांची नाव वगैरे काय ठेवलीत का? पहिल्यांदा ठेवली थोडे ज्या वेळेला होते त्यावेळेला. आता गीर, साहिवाल, खिलार सगळे मिळून जवळजवळ 105चा आकडा आहे. रोज उपलब्ध इथं नसल्या कारणानं आपण त्या गोष्टीवरनं थोडस दुर्लक्ष झालं त्या गोष्टीचं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे बैल असा मस्ती अग्रेसिव्हपणा हा नेहमीच करतो का? हा, कारण त्याला अंग भरून काम नाहीये. बरोबर. त्याला इतर जनावर जी काय त्यांचा फक्त चारा, तो इथल्या इथं रानातनं घेऊन यायचं. ताकद त्याची हा फक्त पूर्ण एक आणा जी बंधा रुपये म्हणायची जी बैलगाडी होती मोठ्या मापाची, ती बैलगाडी पूर्ण भरून 600-700 किलो पर्यंत हा एकटा ओढतो. त्याची समज म्हणाल तर अजून एक क्षेत्र आहे जिथून चारा येतो, जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आहे. त्याला जर समजा चारा भरून दिला तर तो तिथून इथपर्यंत एकटा येऊ शकतो. कुणीही त्याला बरोबर असण्याची गरज नाही. समोर लहान मुलं येऊ, गाड्या येऊ, काटे, दगड काही असेल तर ते सगळे चुकवत व्यवस्थित जागेवर इथं पोहोचू शकतो. आणि शेती कामासाठी वापरायचं म्हटलं तर त्याला जोड देऊन तुम्ही वापरू शकणार? वापरू 100% शकतो. थोडंसं त्याच्यावरती काम करायला लागेल, कारण इतकी वर्ष झाली त्याला. कधी 2 त्याच्या खांद्यावर नाही, 2 बैलाची जू. त्याच्यामुळे थोडं त्रासदायक ठरेल आणि थोडं मनुष्यबळाची गरज पडेल. त्यामुळे मनुष्यबळ कमी असणं ह्या कारणामुळे बैलांचा वापर थोडासा शेतीतला थोडा कमी होत चाललाय. चिंतेचा विषय नक्कीच आहे. मनुष्यबळामुळे त्याला कष्टाला माणूस लागतो, त्याला पर्याय नाही. आणि या गायीची माहिती, ही घरचीच कालवड आहे. ही जी बसलेली आहे ती तिची आई आहे. ही आई आहे. हिची मुलगी ही आणि ही पण मुलगीच्या गायीची. खिलार मधल्या 2च गायी फक्त मी विकत घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या सगळा पसारा त्याचा वाढलेला आहे. कोणत्या गायी विकत घेतलेल्या? ही पहिली गाय आहे जिला आम्ही कपिला म्हणून नाव तिचं कपिला ठेवलेलं होतं, जरी काजळीमध्ये असली ती तरी. आणि तिचाच तो खोंड आहे पहिल्या गायीचा, पहिला खोंड म्हणून तो ठेवलेला आहे. जो मोठा आपण बैल घरात जो वापरतोय आपण, तो झाडाला बांधला. बरोबर. मग ह्या ज्या 2 लेकी आहेत, ही गाय आणि ही गाय, ह्या गायीच्या
मुली आहेत. बरोबर ह्या गाईच्या मुली आहेत. बरोबर. तर मग ह्या गाईंचा वडील, ह्या दोन्ही गाईंचा वडील पूर्वी गुलाब मोठ्यांकडे काही जी बैल होती बर त्यांच्यापासून भरवली गेलेली आहेत काही. बर बर हा. म्हणजे गुलाब मोठे म्हणून खिलार पालक आहेत, खिलार बरोबर मालक. बरोबर. घेरडीतले जे आहेत घेरडीत. त्यांचे. हो. म्हणजे आता सध्या ते कपिला किंवा काळा आता मोरपीला हो सांभाळतात. त्यांच्याकडे आहेत आता. तर त्यांच्याकडे अगोदर जुना बैल होता, त्या बैलांच्या ह्या मुली आहेत. बरोबर बरोबर. आणि ही गाई कुठून घेतली होती तुम्ही? ही गाय इथं सरगर म्हणून आहेत आमचे फॅमिली फ्रेंड, त्यांच्याकडून. नाव काय त्यांचं? सरगर. सरगर सरगर नाव आठवतंय? सुनील सरगर. त्यांचे वडील वडिलांकडे बराच हे आहे, बर बर बर. त्यांच्याकडून घेतलेलं. म्हणजे लहान असताना घेतली होती का? हो. इथं आपल्याकडे आल्यानंतरच कन्सिव्ह झालेली. बर. सॉरी, ही नाही, ही निमंगरे म्हणून आहे, त्यांच्याकडून घेतलेली होती. आणि ही जी आहे ती सरगरांची कपिला. आहे. हो, ती कपिला सरगरांची सरगरांची. आणि ही नेमगरे. हो, ती यांनी कोणाकडून तरी घेतलेली होती. हा. पण चांगली गाय शोधतोय म्हणल्यावर हे मधुअण्णा आहेत शेजारी आमच्या, त्यांनी ती आपल्याकडे मिळवून दिली होती. काका, या मग या कालवडीचं किंवा ह्या गाईच्या वडिलाची माहिती ठेवली आहे का? नाही, माझ्याकडे नाही आहे आता ती. बरं, समजा आपण माहिती घ्यायला गेलो तर भेटेल का तिथं? भेटेल का? निमंगरेंकडची स्वतःची घरची नाही आहे कदाचित ही, बर त्याच्यामुळे कितपत मिळू शकेल ह्याची थोडी शंका आहे. बर बर बर. सरगरांकडची जी आहे ती मिळू शकेल नक्की. तरी पण होता होईल तेवढा प्रयत्न करा. 100%. आणि तो प्रयत्न सक्सेस झाला की कळवायला विसरू नका. नक्की नक्की. आणि या गाईची माहिती? ही पण चुलत भावाच्यातली आहे माझ्या. बर. त्यांच्याकडे थोडी सांभाळण्याची अडचण झाल्यामुळं म्हणजे इथं तुमच्याकडे अडचण झालेली होती, त्यांच्याकडे अडचण झाली होती म्हणून बरं सांभाळायला तुमच्याकडे दिलेली. हो हो. हा, मग तुम्ही स्वतः आणलेली का त्यांनी म्हणजे हे केलेली, आणून सोडलेली? बोलण्याहूनच आलेली आहे. तो येत राहतो, तो येत बघत असतो इथल्या बऱ्याचशा गोष्टी. इथं आणून. मग आता मला सांगा, त्यांनी आणून सोडली, तुम्हाला कंटाळा वगैरे किंवा त्रास वाटत नाही? बिलकुल नाही. मला आर्थिकरित्या जिथपर्यंत शक्य आहे, म्हणजे मला पैसे साठवायला आवडत नाही अजिबात, आणि खर्च कुठं करायचे तर चुकीच्या मार्गाला न होता हा जो काही मार्ग परमेश्वराने आपल्याला आपल्या चेतना जागृत ठेवलेला आहे आता, की आपण हे काम करावं, तर त्या गोष्टीवरती शेवटपर्यंत खर्च करण्याची माझी मानसिकता आहे. जिथं जिथं माझं आजही आव्हान आहे की ज्यांना हे सांभाळणं शक्य नाही, कत्तलखान्याला न देता तुम्ही आमच्याकडे आणून सोडा. आम्हाला जसं शक्य आहे तसं आम्ही नक्की त्यांना व्यवस्थित सांभाळू. काकांचा जो हा विचार आहे मंडळी, हा विचार सगळ्यांना जगवणारा विचार आहे, लक्षात ठेवा. जगवणं आपल्या हातात नाहीये, खरं तुम्हाला सांगतो. पण त्या आपली भावना दुर्दैवाने हीच झालेली आहे की आपण गायींना सांभाळतोय. दुर्दैवानं तसं तो गैरसमजच आहे. दुर्दैवच आहे की तो गैरसमज आहे. गाय आपल्याला सांभाळते. आणि तुम्ही जे कष्ट करताय ना, तुमच्या इथे जे वातावरण तयार झाले ना, इथून वारं जे फिरतंय ना, किंवा तुमच्या एरियाला जरी पाय लागला तरी तो बऱ्याच आजारातून मुक्त होणार आहे. म्हणजे कळत न कळत तुमच्या कर्तृत्वातून हा समाजाच्या आरोग्याचा फायदा आहे. खूप मोठी गोष्ट आहे की हे लक्षात ठेवा. काकांच्या गोठ्यात एकदा येऊन बघा. आणि काकांना सुद्धा माहित नाही की आपण खूप मोठी समाजसेवा करतो. माणूस हा स्वार्थाच्या पलीकडे काहीच करत नाही. खरं तुम्हाला सांगतो, स्वार्थ हाच मानवाचा मूळ धर्म आहे. बरोबर. प्राणी मात्रांचं देण्याचं काम ते देत राहतात. आपल्याला फक्त घ्यायचं जरी कळलं तरी आपल्या दृष्टीने तुम्ही जसं म्हणताय ती सेवा किंवा परोपकार होतो. फक्त ते घ्यायचं आपल्याला कळलं पाहिजे. आता कपिलाची माहिती थोडी, म्हणजे ही कपिला, हिला नाव कपिला ठेवलं. कपिला आम्ही नाव ठेवलं हिचं. ही खूप अग्रेसिव्ह आहे, मारत बिलकुल नाही, पण खिलारचा जो मूळ चपळता आणि जो गुणधर्म आहे चपळतेचा तो तिच्यात आहे. कायम अग्रेसिव्ह असते. कायम अग्रेसिव्ह असते. काका, हिची किती व्यस्त झाली काय आठवतं? हिची माझ्याकडे 7 व्यस्त झाली. 9 थोडंसं डिले झालं होतं 1-2 ह्याच्यात गाभ जायला. माझ्याकडे येऊन हिला 9.5 वर्ष पूर्ण झाली. 9.5 वर्ष. ही माझ्या कारकिर्दीतली पहिली गाय. पूर्वीपासून आमच्याकडे पिढ्यानपिढ्या गायी असायच्या. शेती ही वडिलोपार्जित आहे, बघितली जायची व्यवस्थितरित्या. तो मधला काळ काही असा आला, काही मेडिकल रिझन्सनी, की शेतीवरचं लक्ष बाजूला झालेलं होतं.
अदरवाईज लहान असल्यापासून गायींच्या सहवासात नक्की होतो. प्रमाण थोडंसं कमी होतं, 1-2 गायी कायम असायच्या, बैल असायची. तर तो थोडा टप्पा आता बदलत गेला. ज्या वेळेला जाणीव झाली की आपल्याला आपण हे ठेवल्या पाहिजेत, सुदैवाने जे काही लोक इथले सांभाळ करते त्यांच्यामुळे हे सगळं व्यवस्थित आज चालू आहे. काका माझ्यावर आल्या, समजा हिटवर आल्या, तुम्हाला बाहेर न्यायचे द्या, त्यासाठी तुम्ही काय सोय केलेली आहे किंवा तुम्ही काय विचार केला? आमचे एक मित्र आहेत नंदकुमार वाकडे, बरं. त्यांचं वाहन आहे. त्यांना फोन करून सांगितलं की ती जी जबाबदारी आहे ते व्यवस्थित पार पाडतात. ज्या बैलाकडून भरवून आणायचे तिथंपर्यंत ती घेऊन जाणे, तिथं भरवणे, तिथून माघारी आणणे. कारण इथं असणाऱ्या कामगारांची जी काही कमतरता आहे त्याच्यामुळं स्वतः घेतलं कोणाला पाठवून द्यायचं म्हणलं, पूर्वी जेव्हा कमी गायी होत्या, बाकी व्याप कमी होतं, त्यावेळेला स्वतः घेऊन जायचो इथल्या इथं जवळ. पण आता कोंबडवाडीसारख्या ठिकाणी न्यायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला इथलं काम बंद पाडून आई सहकारी जाऊ शकत नाहीत. तो ते पार पाडतो, आणून पोहोच करतो व्यवस्थित. म्हणजे कोंबड वाडीची गोष्ट ही तुम्हाला म्हणजे कशी समजली? लोकांची कपिला मी खोंड हुडकत होतो, आपल्याकडं ब्रीडिंगसाठी कपिलाचं आणू असा विचार एक डोक्यात येऊन गेला. पण त्याचं जे काही कॉस्टिंग येत होतं तेवढे पैसे त्या एका बैलाला देण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गायी आपण भरवू आणि त्यातनं एखादा चांगला खोंड आपल्याकडे जर तयार झाला तर तो तेवढी गाय एक सोडून बाकीच्या गायींसाठी ब्रीडिंगला वापरता येईल अशा हिशोबाने मी ते शोधत होतो. त्यावेळेला माहिती घेताना सगळ्यात जवळचा कुठला तर तो कोंबडवाडीचा कपिला त्यावेळेला उपलब्ध होता. आणि आपण जसं ठरवलंय की जेवढ्या काही गायी येतात तेवढ्या प्रत्येक गायी त्याच बैलाकडून भरवून घ्यायच्या आणि एक सायकल कंप्लीट करायची. आणि एखादा नर झाला तर तो आपण ब्रीडिंगला ठेवू शकतो. कारण ऑलरेडी आपल्याकडे असणाऱ्या त्यांचं रक्तगट आणि तो आपण नवीन पैदास केलेला रक्तगट हा वेगळा. फक्त त्याची आई आपल्याला बाजूला ठेवायला लागेल, त्याच्यापासून असणाऱ्या ज्या कालवडी आहेत त्या बाजूला ठेवायला लागतील. पण आता पूर्वी कसं गायी कमी होत्या, आता असताना इतके आहेत की आपण ठराविक 2-4 सोडल्या जर त्या लाईनच्या तर बाकीच्यांसाठी तो आपण वापरू शकतो. बरोबर. काका इतर गायींपेक्षा शरीरसृष्टी किंवा माप मोठं आहे तिचं, माप मोठं आहे तिचं. सर्व गोष्टी या खरंच म्हणजे मजबूत हो आणि पिळदार आणि पिंडपणात शिंगांचा आकार म्हणा. आम्ही एकदा प्रयत्न करून बघितला की ही खायला दमती का आपण घालायला दमतो. तर सर्वसाधारणपणे वैरण काढी झाल्यानंतर 5 ते 6 किलोचा खुराक त्यांनी व्यवस्थित पुन्हा एकदा संपवला. आणि खाणं थोडं जास्त झालंय तर त्रास होईल का ह्या काळजीने जेव्हा आम्ही तिच्यावरती ऑब्झर्व केलं पुढचे 2 दिवस, काहीही त्रास तिला त्या गोष्टीचा झाला नाही. अजूनही कदाचित 2-3 किलो घातलं असतं तर तिने खाल्लं असतं असा अनुभव आम्ही घेतलेला. तिचा कोटा चांगला आहे, तिची कॅपॅसिटी नक्कीच जास्त चांगली. काका इथं उभारलोय म्हणून काही प्रश्न आठवलेत मला, तर त्या प्रश्नाची उत्तर मला म्हणजे तुम्ही देणार आहात, कारण तुम्ही काहीतरी विचार करून केले, त्याचा फायदा इतरांनी सुद्धा करावा किंवा त्यांनी ते सुद्धा करावं. या सर्व गायी या झाडाच्या बुडक्यालाच का बांधलेत आणि ते झाड चिंचेचेच का? चिंचेच का तर त्याची 2 वेगळी कारणं आहेत. म्हणजे ह्या जागेवर ह्या चिंचा का आहेत, तर हे सर्वसाधारण 2 एकराचं क्षेत्र आहे की ज्याच्यात करल मोडी होतं. म्हणजे पूर्वीचे जे मेंढ्या चारायला येणारे मेंढके आमच्याकडचे आता यायचे ते पण आजही सांगतात की बिन चप्पलचं आम्ही तिथे चालू शकत नव्हतो, असं करल इथं होतं. आणि मी माझ्या डोळ्यांनी जे काही बघितलंय त्याच्यात बाटूक हा जो प्रकार आहे त्याच्यावरती ह्याच्यात कधी ज्वारी उगवलेली मी बघितलेली नव्हती. चिंचेचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की चिंच ही 700 वर्षाच्या आयुष्यात असणारी झाड आहे. म्हणजे अहिल्यादेवी होळकरांनी इंदोरमध्ये लावलेली जी काही झाडं आहेत, इंदोर नगरपालिका आजही त्याचं उत्पन्न घेते. तर चिंच ही अशी आपण विचार असा करत नाही. मी आमच्या एका मित्राशी जेव्हा विषय झाला त्यांनी सांगितले 3 एकर क्षेत्र आहे त्यांचं, 2 गुंठेच पड पडली चिंचेच्या एका झाडामुळे. चिंचा 2 गुंठे वाया गेले, 2 गुंठे वाया गेले असं त्याचा अप्रोच होता. चिंच केवढ्याची विकतो? मला एक 10-12 हजार रुपयाची चिंच होती.
उरलेले क्षेत्रात विहीर घर असं सोडून 3 एकर क्षेत्र पेरीव आहे त्यांचं जवळ. त्याच्यात ज्वारी किती झाली तर काढणी, मोडणी, पेरणी, नांगरट सगळा हिशोब केल्यानंतर जेव्हा आम्ही विस्तारानं बघितलं तर 12,000 रुपयाची ज्वारी झाली. आपण चिंचेकडे उत्पन्नाचा स्रोत म्हणून कधीच बघितलं नाही. पिढ्यानपिढ्या उत्पन्न देणारं एकमेव झाड आहे. आज कित्येक जणांची अशी अवस्था झालेली आहे की पुढच्या पिढीला शेती विकून त्याचे पैसे बँकेत ठेवल्याने जास्ती पैसे मिळतात अशी मानसिकता होत चाललेली आहे. अशा पिढीला ती न विकता फक्त वार्षिक तू एवढं उत्पन्न घे बाबा, ही जरी गोडी लागली पेन्शनसारखी पैसे येत राहिले तरी त्याला ती विकावी वाटणार नाही. शेत जमीन इंटॅक्ट राहिली आहे. अशी प्रत्येकाच्या नावावरचा जो उतार आहे तो जर ठेवायचा असेल तर एक 4 झाडं चिंचेची ठेवूया आपण, असं मला वाटतं. काय आत्ता मी जवळ ह्या टोटल क्षेत्रात 350 झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे. ही झाडं आत्ता दिसताना जरी लहान असली तर करलमोडी रानामुळं ह्याची ग्रोथ थोडीशी कमी झालेली होती. पण आत्ता नांगरल्यानंतर ह्याच्यात करलाचा 5% अंशही शिल्लक राहिलेला नाही. 10 वर्षाचा कालावधी गेला. झाडं 10 वर्षाची जाणवत नाहीत, पण त्यांनी जे केलेलं काम ह्याच्यात मी कुठलंही बाकीचं खत घातलेलं नाही, काहीही ट्रीटमेंट केलेली नाही. फक्त चिंचेच्या मुळीमुळं ते करल सगळं ॲब्सॉर्ब झालेलं आहे आणि पूर्ण काळी माती आत्ता आहे. इतर क्षेत्रात जसं उत्पन्न येतं तेवढंच उत्पन्न ह्या क्षेत्रात आता येऊ शकतं. मग हे मधला जो स्पेस आहे, जागा, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेऊ शकतं? आत्ता वैरणीपुरच्याच गोष्टी केल्या जातात जास्तीत जास्त, कारण चारा जास्त गरजेचा आहे. रोज जवळजवळ 1000 ते 1200 किलोचा ओला चारा लागतो वाळला सोडून. इतर शेतकऱ्यांच्या ठिकाणी किंवा इतर खिलार संगोपन करताना किंवा संवर्धन करताना बरंच आर्टिफिशियल सावली केली जाते किंवा शेड केला जातो. त्या ठिकाणी त्या गायी बांधल्या जातात, तिथं त्यांना दिलं जातं. तर आज या झाडाला बांधून किंवा ह्या झाडाखाली त्यांना ठेवून हा त्यांना काय फायदा आहे? म्हणलं ना, फायदा हा ते द्यायलाच बसलेले आहेत. फायदा त्यांच्यापेक्षा तो आपल्याला कायम जास्त असतो. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची काय, त्यांना असणारा एक फायदा नक्की असा आहे की 2 जागा केल्यानंतर तिथली ओल, पहिली बांधलेली जागा त्याची मुतारी हे पडून जी काही ओली होती, गोचिड वाढण्याचं प्रमाण होतं, ती जागा बदलल्याने होत नाही. आणि इथं बांधलेला फायदा त्यांना होण्यापेक्षा आपल्याला जास्त असा आहे की त्यांचं जे मलमूत्र इथं पडतंय त्याच्यामुळे ह्याच्यात वेगळं खत घालायची गरज पडत नाही. सावली हा एक त्यांना मिळणारा ॲडेड ॲडव्हान्टेज आहे त्याच्यात. म्हणजे जसं ऊन सावली जी सरकते पुढं मागं, तसं ती आपोआप पुढे मागे सरकून बस म्हणजे त्यांच्या बऱ्याच जागा बदलून बसू शकतात आणि पूर्ण सर्कल हा खत वगैरे पडू शकतो. पूर्ण याच्यात पूर्ण वेगळा खत आम्ही कधीच घालत नाही, ह्या प्लॉटला कधीच घालत नाही. आणि त्यांचंही आरोग्य चांगलं राहतं. त्या लांब बांधल्यामुळं त्यांची चालणं जे पूर्वी जे कसं आहे, आपण काळ बदलला तसं आपण बदललो, पण बदललेलो जरी असलो तरी त्याचे हेतू जे होते, पूर्वी ज्या परंपरा चालायच्या, पूर्वी गायरानं खूप मोकळी होती. आजही ती गायरानं आहेत पण ती गायींसाठी राहिलेली नाही. आपण माणसांनी त्याच्यावर अतिक्रमण करून टाकलंय. ते गायींना शिल्लक राहिले ठेवलेले नाहीत. आपण गायरानात चरायला गेलेली गाय जेवढं काही अंतर कापून ते तिच्या गोठ्यापासून जात होती, तिथं जे काही ती खाईल ते जाणं येणं ह्याच्यात जी तिची हालचाल व्हायची, व्यायाम व्हायचा, ह्याच्यानंतर तिची पचनशक्ती जी काही, आज तुम्ही बघा देशी गायींना जो काही जर्सीच्या कंपॅरिझनमध्ये येणारा औषधांचा खर्च आहे तो निग्लिजिबल आहे. म्हणजे माणसांनी केलेल्या चुका निस्तारासाठी त्यांना औषधावरती खर्च करायला लागतो आपल्याला. अदरवाईज त्यांना होऊन कधीच तो खर्च करायची गरज पडत नाही. बरोबर. पण तो कन्सेप्ट थोडासा इथं क्लिअर होतो की त्या लांब बांधल्यामुळं जे काही अंतर दिवसभर फिरतील त्याच्यात त्यांची चयापचय क्रिया छान व्यवस्थित पार पडते, रवंथ व्यवस्थित होतो आणि पचनशक्ती चांगली राहते. काय बरोबर. म्हणजे टोटल इथं खिलारची संख्या ॲव्हरेज किती आहे तुमच्याकडे? आत्ता लहान मोठी खोंड आणि कालवडी मोठ्या गायी मिळून ज्या आहेत माझ्याकडे त्या 21 आहेत आता. 21. तर आतापर्यंत मंडळी आपण यांची माहिती घेतली आणि इथली बेसिक माहिती इथं का बांधले याबद्दल त्यांना विचारलं. तर अजून काकांचा दुसरा नाद आहे खिल्लार सोबत, तर तो सुद्धा नाद एक 5 मिनिटात आपण कव्हर करूया आणि त्यानंतर सविस्तर मी त्यांच्यासोबत बारकाईने चर्चा करतो. काका चला जरा तुमचा दुसरा नाद दाखवा. आता थोडक्यात या 2 गायीची माहिती राहिली, मला या 2 गायींची माहिती द्या परत.
ही पहिली जी आपली कपिला नावाची खिलार हा. गाय आहे तिची 2 कालवडी आहेत या. म्हणजे त्याच गायीचे हे 2 कालवड. हो हो. बर. ही गाय कोणत्या बैलाची का आठवत? ही पण मोठ्यांच्याच बैलाची आहे. बर. म्हणजे या गायी घेऊन जाताना तुम्ही स्वतः असता का तुम्हाला माहिती मिळते? जर मी इथं असेन तर मी असण्याचा प्रयत्न करतो की बरोबर. बर. नसेल तर मग आता तर ते नंदुवाकडे ते घेऊन जातात. पूर्वी जे कामगार होते ते घेऊन जायचे. शक्यतो तुम्हाला सुद्धा आवडत असेल ना की बाबा नैसर्गिक रेतनसाठी? 100% नैसर्गिक रेतन हेच योग्य आहे. त्याच्याशिवाय त्याची जी क्वालिटी आहे ते गाबडणं होणं, फेल जाणं हा जो प्रकार आहे तो नैसर्गिक रेतनात कमी प्रमाणात. म्हणजे आपण चुकलो की बऱ्याच पुढच्या गोष्टी चुकणार आहेत. निसर्ग जो काही आपल्याला त्रास देतोय तो आपण केलेल्या चुकांमुळेच देतो. तो होऊन त्रास देणारा व्यक्ती नाही. बरं. आणि ही पण तिचीच आहे. ही कोणत्या बैलाची? ही मला एक्झॅक्ट आठवत नाहीये पण ही बहुतेक त्यांच्या मोठ्यांच्या बैलाचीच असण्याची शक्यता आहे. तरी हिचा प्रकार कोणता का आठवतो? ही प्युअर काजळी. प्युअर काजळी. तर या गायीला कधी प्रदर्शनात वगैरे उभा केली का? नाही कधी नेलं. प्रदर्शनापेक्षा दर्शनावर जास्त लक्ष आहे आपलं. म्हणजे तुम्हाला कधी कोण बोललं का की काका ही गाय खरंच प्रदर्शना पण नेण्यासारखी आहे? तिची जाणीव नक्की होती की त्या प्रदर्शनाच्या पातळीची तयारीची नक्की ती आहे. पण कदाचित माझा स्वभाव तसा नसावा. मला ते प्रदर्शन खरंच आवडत नाही तुम्हाला सांगायचं. आपण आपलं काम करत राहा. आपल्याला आवड म्हणलं ना मगाशी जसं तुम्हाला सांगितलं परमेश्वरानं ज्या चेतना आपल्या जाग्या ठेवल्यात हे काम करण्यासाठीचे विचार मनात येण्याचा ते तेवढ्यावरती आभार मानून त्याची परतफेड हे करत राहण्याचं काम करायचं. आता ती सध्या गाब आहे का वेलेली वगैरे? अजून गाब नाही आहे ती. म्हणजे अजून एटवर नाही? अजून नाही आहे. थोडीशी टेंडन्सी ह्या लाईनची ह्या कपिलाच्या याची अशी आहे की गाब जायला थोडी उसर नाही. काजळीची नाही, माझी जी पहिली गाय ह्या लाईन थोडीशी उशीर गाब जाते. थोडीशी. म्हणजे ते तुमच्या लक्षात आले. हो. त्यानंतर तुम्हाला जे काय गोष्टी हँडल कराव्या लागतात किंवा विचार करावा लागतो तो वेळेनुसार करताय? प्रयत्न तो चाललाय. ठीक आहे. आता हा झाला खिलारचा नाद. तर खिलार सोडून आम्हाला दुसरं पण काहीतरी दिसतंय त्याबद्दल पण जरा थोडं सांगा की आम्हाला त्यातली पण माहिती हवी. नंतर काय म्हणजे हे नाही ना काहीच अडचण नाही. आपण जाऊया आतमध्ये. जाऊया नक्की. म्हणजे यातली अंगावर वगैरे येणं असं नाही? बिलकुल नाही. शेतकरी शेतीला का कंटाळलाय आणि त्याचं मूळ म्हणजे त्याचं सोल्युशन कशात आहे? तर शेतकरी कंटाळला शेतीला याच्यासाठी की त्याचं जे काही उत्पादन आहे त्याचं मोबदला त्याला योग्य मिळत नाही. तो का मिळत नाही? तर ब्रँडिंग त्याचं होत नाही, जे आपल्याला ह्या गुजराती लोकांकडनं शिकायला लागेल. मूळ गीर ह्या जंगलात मिळणारी ही प्रजाती ज्याचं त्यांनी ब्रँडिंग केलं, ज्याच्यावरती त्यांनी प्रॉपर ब्रीडिंग केलं. आणि आज जर A2 मिल्क ह्या कॅटेगरीतलं दूध म्हणजे काय तर फक्त गिर गाईचं दूध म्हणजे A2 मिल्क असं वाटण्या इतपत ब्रँडिंग त्यांनी ह्या प्रजातीचं केलंय. हे मूळ प्रजात कोणत्या भागातली? गुजरात मधल्या गिर ह्या टापूतली ही गाय आहे. कोणते अग्रेशन आहे ना? अजिबात नाही. सगळ्या शांत आहेत. म्हणजे अचानक येऊन मारणं वगैरे नाही? बिलकुल नाही. त्याच्यात साहिवाल जातीच्या पण सिंध प्रांतातल्या ह्या 4 ज्या गायी आहेत ह्या साहिवाल जातीच्या आहेत. साहिवाल? हो. अगदी 100% प्युअर ब्रीडची ही गाय तुम्हाला बघायला मिळेल. गोठ्यातली सगळ्यात. गिर आणि या साहिवाल मध्ये काय फरक नेमका? देशीच गायी आहेत या सगळ्या. देशी गायींचं लक्षण काय? सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणाल तर हे जे वशिंड आहे ही देशी गायींना मिळालेली देणगी आहे. पूर्ण जगामध्ये फक्त भारतातल्या ज्या गायी आहेत त्या फक्त
फक्त अशा आहेत की ज्यांना वशिंड आहे. वशिंड दिले. आणि वशिंड काय आहे तर वशिंड ही सूर्यकेतू नाडीचं प्रमाण आहे. सूर्यकेतू नाडी त्याच्यात आहे. कॉस्मिक एनर्जी जी काय आहे, सोलर एनर्जी असो, मून एनर्जी असो, कॉस्मिक एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता ठिकाण जे आहे ते सूर्यकेतू नाडी आहे यांची. आणि हे फक्त आणि फक्त देशी गायींमध्ये आहे, आपल्या भारतातल्या गायींमध्ये. निसर्गाच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक ठिकाणची ब्रीड डेव्हलप होत गेलेली होती. आता जग जवळ आलं तसं गुजरात फार लांब राहिलं नाही आपल्याला, त्या इकडे यायला लागलं. साहिवाल ज्या सिंध प्रांतातल्या गायी आहेत त्या आपण मागवायला का लागलो तर त्यांचं दूध आपल्या खिलारपेक्षा थोडंसं जास्ती ते आहे म्हणून. जास्ती आहे हे वस्तुस्थिती आहे, पण त्याच्या मागचे कष्ट आपल्याला माहीत नाहीत. त्यांनी याच्यावरती काम केलं आणि खिलारवरती दुर्दैवाने आपण काम केलं नाही. ते काम जर केलं तर आज ह्या जेवढ्या गायी ह्या दूध देतात तेवढंच दूध खिलार देऊ शकते. माझ्या पहिल्या गाईचा अनुभव असा आहे की पहिल्या वेताला तिने 1 कप चहाचा जो असतो तेवढंच दूध मला काढता आलं. आज तीच गाय 2.5 लिटर दूध देते. म्हणजे तुम्हाला वास्तव किंवा प्रॅक्टिकली एक प्रो झाला, किती पण गाई त्याच्यावर काम केलं की तेवढं दूध देऊ शकते. म्हणजे तुम्हाला खात्री लागली या गिर सारखी ती सुद्धा दूध देऊ शकते, मात्र काम केलं पाहिजे. काम करायला लागेल, थोडासा वेळ जाईल, कारण खूप पूर्वी त्यांनी केलंय आणि आपल्याला आत्ता फक्त तो विचार आलाय. अजूनही आपण ते कदाचित केलेलं नाही. ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला नक्की त्याचा उपयोग होईल. ही आमच्या गोठ्यातली पहिली साहिवाल गाय आहे. पहिली साहिवाल आहे आणि तिला झालेली ती जी आहे ती कपिला आहे. पूर्ण पहिली कालवड आहे ती. साधारणतः दुधाचा ॲव्हरेज किती असतो या गायींना? माझ्याकडे आता आमच्याकडे पद्धत काय आहे की पहिला एक अख्खा महिना 2 सढे वासराला दिले जातात आणि त्याच्यानंतर पूर्ण दूध जोपर्यंत गाय देते तोपर्यंत एक अख्खा सड वासराला दिला जातो. त्यामुळे आम्ही जे दूध काढतो ते गायीच्या ॲक्च्युअल दुधापेक्षा थोडंसं कमी असतं. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की इथं 3 लिटर आम्ही काढतो तर तिचं दूध हे 4-5 लिटर एका वेळचं नक्की आहे. आणि त्याच्याशिवाय पुढची प्रजाती डेव्हलप होणार नाही. ॲव्हरेज माझ्याकडं लोएस्ट म्हणाल तर 5 लिटर एका वेळेला आणि हायेस्ट म्हणाल तर 8-1 लिटरपर्यंत देणाऱ्या गायी आहेत. यातून यांची पिल्ली वगैरे विक्रीस असतात. कालवडी आत्ता आपण विकत नाही, कारण लोकल ब्रीड डेव्हलप होणं हा जो प्रकार आहे सर्वसाधारण आपण कुठलीही गाय आणली कुठल्याही वेगळ्या क्षेत्रातली तर ती खिलार आपली पश्चिम महाराष्ट्राची जशी पहिल्यापासूनची आहे, हिचं ज्या वेळेला 7वं वेत इथं असेल, 7वी पिढी वेत म्हणण्यापेक्षा 7वी पिढी ज्या वेळेला इथं होईल त्यावेळेला ती महाराष्ट्राची पण लोकल होऊन जाईल टेक्निकली. तर त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर त्याचं चांगलं आउटपुट आपल्याला मिळेल. त्याच्यामुळं मी कालवडी वाढवतोय थोड्याशा. आणि यांच्या रेतनसाठी काय विचार केला तुम्ही? काय रेतनासाठी ज्या वेळेला ह्या कमी होत्या त्यावेळेला आम्ही AIच करत होतो, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करत होतो, पण त्याचं फेल्युअर थोडं रेट जास्ती आहे. ह्या ज्या वेळेला वाढवल्या त्यावेळेला आपण हा बुल आणलेला आहे. म्हणजे हा बुल? हो. हा बाहेरून आणला? हा, ह्या कळपाबरोबर तो आणला आपण. सुरुवातीला किती आणले होते गाई? सुरुवातीची एकाच गाईपासून झालेली होती. आताचा काउंट सगळा मिळून 104 वरती गेलाय. या बाजूला या. म्हणजे हा बुल गिर मधलाच? हो, हा प्युअर गिर बुल आहे. याचंही रेकॉर्ड चांगलं आहे. म्हणजे ज्या काही काही झालेल्या आहेत पाड्या झालेल्या आहेत त्याच्या दुधाला चांगल्या 12-12 लिटर दिवसभराच्या जाण्याच्या क्षमतेच्या नक्की आहेत. आता त्याचं जे काही 3 वर्षाचा कालावधी पाहिजे, सर्वसाधारण 3 वर्षाचा कालावधी एका गोठ्यात एका बुलचा कशासाठी म्हणतात तर 3ऱ्या वर्षापर्यंत गाव जाण्याच्या करण्याची वेळ कालवडींची येते. चुकून ते पुन्हा इंटरब्रीडिंग होऊ नये म्हणून प्रत्येक गोठ्यातला बैल हा 3 वर्षांनी बदलला गेला पाहिजे. आता त्याचा पर्याय म्हणून आम्ही पलीकडे दुसरा एक आता आणलेला आहे. परत बुल आणला? हो. आता ज्या काही कालवडी आहेत त्या सगळ्या आम्ही त्या बुलनी भरवायचा प्रयत्न करतो. बरोबर.
मग आता ह्या गायींची पिल्लं ही एकत्र करून बांधलीत का त्या ठिकाणी? बरोबर. इथं आता बांधण्याची पद्धत नाहीये, फक्त हा बैल कधीतरी बांधला जातो थोडा ॲग्रेसिव्ह आहे म्हणून. बरं. इकडे फक्त आणि फक्त धारेच्या वेळेला गायी बांधल्या जातात, एकत्र केल्या जातात, बांधल्या जातात. दावं त्यांना त्याच वेळेला लावलं जातं. दुधाची वेळ झाली की त्या बरोबर त्या गेटला जाऊन थांबतात. ज्या दुधाच्या आहेत त्याच थांबतात, ज्या दुधाच्या नाही त्या तिकडे जात नाही. त्यांचा चारा वैरण सगळी इथं पडते. दुधाचे जे आहेत त्यांचा चारा वैरण आत होती सगळी. आता या गायींची पिल्लं जी आहेत कोणत्या ठिकाणी तुम्ही कशी? ही तीन प्रकारात डिवाइड केलेली आहेत. एक जी एकदम दुधाची आहेत ती आत रात्री गोठ्यात असतात शेडमध्ये. दुसरा जो प्रकार आहे जी दूध पितायत सुटलेली आहेत समजा, त्याचा एक वेगळा कप्पा केलेला आहे. आणि ज्या कालवडी गाभ जाण्याच्या मापाच्या आहेत त्यांच्यासाठीचा हा वेगळा कप्पा केला आहे, ज्याच्यामध्ये हा नवीन आणलेला आम्ही बैल सोडलेला आहे. म्हणजे हे गाभ जाण्याच्या मापाचं? हो हो. आता याचंही रेकॉर्ड जवळजवळ याच्या आईचं 16 लिटरच्या याचं आहे. या बुलच्या ते 16 लिटरचं आईचं तिचं दूध आहे. आता बघू, याचा रिझल्ट यायला थोडासा वेळ जाईल अजून. आणि ह्या आता गाभ गेलेत का? यातले 3 गाभ गेलेले आहेत, अजून ती बाकीचे जायचं आता नैसर्गिक रेतनातूनच 100%. आणि यांचं वय हे वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्षापर्यंतचे ह्यात आहेत. खोंड थोडीशी जास्त आहेत म्हणलं ना, की जे शेतकरी स्वतःच्या शेतीच्या कामासाठी वापरतात त्यांनाच देतो आम्ही. त्याच्यामुळं खोंडांचं प्रमाण थोडंसं इथं जास्ती आहे. जे दुधापासून सुटलेले पण आहेत, पण तरी इथं आहेत ते. म्हणजे शेतीच्या कामासाठी सुद्धा यातली खोंड वापरली जातात. खिलारपेक्षा कदाचित जास्ती ताकदीनं काम असं होतं, हे असं काही वापरणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. बरं. म्हणजे त्यांचं म्हणणं आलंय की त्यांच्यापेक्षा ही ताकद लावू शकतात. हा. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की ह्यांना थोडेसे माया लावून सांभाळलं ना, खिलारचा मूळ स्वभाव तापड आहे. तो जर तुम्ही बघाल की 1-2 लोक जर त्यांना दिवसभरात मॅनेज करत असतील आणि त्याच्याऐवजी दुसरं कोणी जवळपास गेलं हे केलं तर ते जसा मगाशी तो डुरकत होता तसं ह्यांच्याकडे हा प्रकार होत नाही. थोड्या मायेप्रेमानं सांभाळलं तर शांतपणानं काम करतात ते. बरोबर. तर हे शेण यांचं हितच पडणं किंवा यांच्या पायाखाली राहणं म्हणजे काय फायदा होऊ शकतो किंवा असं का पडू दे? 2 गोष्टी आहेत. एक तर हुमणी होत नाही. आपण ज्या वेळेला शेण ओलं आहे असं ठेवतो, त्याच्यात तुम्ही खताच्या खड्ड्यातलं जर बघितलं तुम्ही तर खूप वेळा हुमणी होती, जी शेतात ते पुन्हा पिकाचं नुकसान करते. इथं विखुरलेले ठेवले जातात. काही कोंबड्या आहेत ज्या फक्त त्यांचं काम फक्त शेण विखरायचं आहे, दुसरं काही त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन आम्हाला नाही आहे. त्यांना कधीही पिंजऱ्यात कुठे ठेवलं जात नाही, ते झाडावर निवांत असतात कोंबड्या. हा. आणि ते शेण विखरलं जातं. एक तर त्याचा बेड छान तयार होतो, ह्यांना निवांत गादीवर झोपल्यासारखा फील आहे. आणि आपलं काम थोडंसं कमी असं होतं की शेण उचला टाका. वर्षातनं एक वेळेला पुढच्या फळीचा ट्रॅक्टर लावायचा, गोळा करायचं. ज्यांना विक्रीसाठी उपलब्ध असते त्यांना विक्रीला आपल्या शेतात लागते, त्यावेळेला आपल्या शेतात गोळा करण्याचा कालावधी किती असतो? वर्ष 6 महिने. पावसाच्या आधी शक्यतो आपण काढून घ्यायचा प्रयत्न करतो. साधारणतः या पावसाळ्याच्या त्या पावसाळ्याला म्हणजे किती फुटाचा थर साठतो? एक 2-1 फुटापर्यंत. काही टप्प्यानुसार आहे. आता काही ह्यांना कसं केलेलं आहे आपण, ह्यातला एक सी आकाराचा एक 30-1 फुटाचा असा पट्टा जो आहे त्याच्यात मुरुम टाकून घेतलेला आहे. आणि पलीकडचा टप्पा असा आहे की ज्याच्यात मुरुम नाही, मातीलाच हे केलेलं आहे. अनुभव असा आहे की त्या वाळलेल्या जागेत बसण्यापेक्षा ओल्या जागेत जाऊन बसतात पावसाळ्याच्या दिवसात तरी. आणि चिखल पाहायला लागला की माशा त्यांना चावत नाहीत त्या मातीतनं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळा ते तिकडं बसायला प्रेफर करतात. त्यामुळे कुठं तो चढ उतार असल्या कारणाने इथं थोडासा कमी थर असतो, पलीकडे थोडा थर जास्त 1.5-2 फुटाचा. त्यांना ज्या ठिकाणी योग्य वाटतं त्या ठिकाणी वाटतं त्या ठिकाणी जातात. हा त्याचा मुक्त संचारचा त्यांना फायदा आहे. साहेब, हा मुक्त संचार किंवा हे शेणाचं कलेक्शन किंवा यातच्या गायी मोकळ्या ही गोष्ट ह्या गिरसाठी झाली, बरोबर. तर हीच गोष्ट खिलारसाठी वापरू शकत नाही का? किंवा 100% वापरू शकतो, 100%. फक्त त्यांना सवय लावणं जे आहे ते एका वयाच्या नंतर थोडंसं अवघड जातं.
लहान कालवडींच्या टप्प्यापासून जर आपण ते केलं, हे बघा, 2 प्रकारे लोक ऐकतात. म्हणजे निसर्गाचा नियम आहे, कमी ताकदीचा माणूस हा कायम शांत राहतो आणि ज्याच्यात जास्त ताकद आहे तो कायम ॲग्रेसिव्ह असतो. आता आपल्याकडचं सांभाळणं जसं आहे त्याच्यात प्रत्येक गाय तेवढीच सुदृढ आहे. त्याच्यामुळं त्यांना जर एकत्र मोकळं सोडलं तर ते एकमेकाला मारण्याच्या पलीकडे काही करणार नाहीत आत्ताच्या घडी. पण हेच जर लहान असल्यापासून ते एकत्र असत्या आणि त्यावेळेला कितीही एकमेक सुदृढ असते तरी ते तेवढ्या ॲग्रेशननी पुढे गेले नसते. आत्ताच्या ज्या लहान कालवडी आहेत त्यांना आपण ती सवय नक्की लावू शकतो. 100% लावू शकतो. आणि आतमध्ये काय पिल्ले आहेत का तसं? आता ही एकदम लहान, ह्या महिन्या 1.5 महिन्यात झालेली जी काय आहेत गिरची, आणि हा जो टाप इथं आपण धारेचं व्यवस्था सगळी इथं होती, ज्याला आपण कोबा केलेला नाही. स्वच्छता करण्याला होणारा त्रास आपला वाचवायसाठी आपण कोबा करतो, जो गायींना त्रासदायक. ज्या खुरातनं मिळणारी एनर्जी आहे त्याची ती आपण त्यांची वाया घालवतो, ते कोबा करू. आपण तो प्रयत्न केला की आपण इथं नैसर्गिक अधिवास त्यांना ठेवायला आहे. फक्त धारेच्या वेळेला त्या आत येतात. नैसर्गिक सहवास. यस. प्रत्येक गोष्ट निसर्गाला धरून त्या जर आपण पाळल्या नसत्या आणि जंगलात ठेवल्या असत्या तर कसं असतं असं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपला स्वार्थ, म्हणलं ना, माणूस हा स्वार्थी माणूस आहे, म्हणून आपण तो स्वार्थ साधतो की दूध घेतो, काय करतो. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण जे करायला जातो तर त्यातून सुद्धा त्यांचा सुद्धा फायदा आहे आणि निसर्गाचा सुद्धा समतोल राखला जातो. नक्की. तो प्रयत्न जेवढा आपण करू तेवढा आपला सांभाळण्यातला त्रास कमी होऊन जाईल. आणि जर समजा कोबा केला किंवा मॅट ठेवली, म्हणजे आधुनिक युगाचा जर जास्त विचार केला आणि आधुनिक युगातले साहित्य जर आपण ह्यांना आणून वापरले तर काय तोटा होऊ शकतो एखाद्या वेळेस? आधुनिक हे सगळं चांगलं आणि जुनं हे सगळं वाईट, हा जो समज आहे ना, हाच आपल्याला मारक झालेला आहे कायम. कोबा केला तर त्याच्यावरनं गाय घसरणं ही शक्यता वाढते. आज जर गाय घसरली तर कित्येक शेतकऱ्यांकडे हे गोष्ट होती की गाय पडली आणि पुन्हा उठलीच नाही कोब्यावर. कोबा का करायचा तर ते स्वच्छ राहतं. स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कोबा करू. स्वच्छ करायला आपल्याला थोडेसे कष्ट पडतील, काय फरक पडेल? आपण तसं करूयात ना की आपण थोडेसे कष्ट जास्त करू. कोबा न करता रबर मॅट टाकला. आज रबर मॅट रोज जर साफ नाही केली तर गोष्ट 100% तिथं होतात. हे टाळायचा प्रयत्न आपण करूया. म्हणजे रबर मॅटने दगदर किचकिच होऊ शकते आणि कोब्याने पाय घसरू शकतो. किचकीच रबर मॅटनं वर जाणवत नाही कदाचित. रबर मॅट वर स्वच्छ जाणवेल आपल्याला. रबर मॅट आणि कोब्याच्या मध्ये जे भाग आहे तिथं गोचिड बऱ्याचदा साफसफाईत दुर्लक्ष झालं की होतं. STP लावला, साफ केलं, चकाचक झालं, ही आपली सोय झाली. म्हणजे आधुनिक ज्या काही गोष्टी आहेत त्या काही थोड्या म्हणजे चुकीच्या पण आहेत आणि काही बरोबर. आधुनिक चांगली गोष्ट काय आहे तर आता एक ब्रश येतो बघा, जो ऑटोमॅटिक चालत राहतो, एका जागेला टांगलेला असतो. आमचाही प्रयत्न चालू आहे एक गोष्टी त्या आणायच्या. तर त्या ब्रशला ती गाय ज्या वेळेला त्याला वाटेल, जो भाग वाटेल तो लावून ते अंग खाजवून घेण्याचा प्रकार तो त्याच्यात. आधुनिक सगळं वाईट नाही, तसं आधुनिक सगळं चांगलंही नाहीये. हे आपलं आणि आपलं जुनं जे होतं ते सगळं वाईटच होतं आणि चांगलं काहीच नव्हतं. हा विचार थोडासा बदलायला पाहिजे. जे योग्य आहे ते योग्यच आहे आपलं असं, ते योग्यता ओळखता आली पाहिजे, बस महत्वाची. तर मंडळी, हा झाला काकांच्या विचाराने घडवलेला हा प्रवास आणि या त्यांच्या गोष्टी कशासाठी काय केलं, काय लागतं किंवा कोणता फायदा कोणता तोटा. फायदा तोट्यासाठी न करता ज्या काही गोष्टी त्यांच्या घडवलेल्या ह्या गोष्टीपासून मिळतात तर ह्या कुठेही बाजारात मिळणार नाहीत, पैशाला विकत मिळणार नाहीत, तर यांचा मोल सुद्धा करता येणार नाही. अशा ह्या गोष्टी आपण बघितल्या. तर आता थोड्याच वेळात दुसऱ्या भागामध्ये त्यांच्यासोबत मी अशी चर्चा करतोय, थोडा वेळ एका ठिकाणी बसून. तर आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती परत पुढच्या पॉईंटवर चर्चा करतोय, तर ती चर्चा ऐकायला विसरू नका. ही चर्चा झाली सर्वसाधारण. सर्व तुम्हाला खिलार दाखवले, गीर दाखवले, दोन्ही मिक्स आहेत. तर यातील खरंच फरक काय आहे नेमका आणि हे केल्यावर काय होणार आहे, ते केल्यावर काय होणार आहे, चर्चात्मक करता
आज एखादी संकल्पना जर स्वतःला जर जाणवली नसेल किंवा परिपूर्ण जर अभ्यासाला भेटली नसेल तर चर्चात्मक स्वरूपातून तुम्हाला ते समजून येईल. तर मंडळी चला आपण नंतर पुढच्या चर्चेला सुरुवात करतो.